ग्रामीण जीवनमानात कायमचा रोळलेला शब्द म्हणजे याडपाट. आपल्या गावाकडच्या लोकांच्या गावठी भाषेत एखाद्या व्यक्तीवर निंदनीय भाषेत टीका करताना कायम याडपाट हा शब्द आपल्या कानी पडतो. मित्रांनो, अशाच याडपाट मित्रांची गोष्ट आमचं म्हणजे नक्की काय हे पाहण्यासाठी नक्की पहा आणि आमच्या AK प्रोडक्शन नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या याडपाट मित्रांचा परिचय तुम्हाला प्रथम करून देतो. गोड दिवस उंड्याचा मत करेन ती खाईन. बबरू अण्णा यांचा तसा परिचय द्यायचा झाला तर गावातील मदिरा मातेचे निश्चिम भक्त. भल्या पहाटे पहिल्या धारेची लावल्यानंतर यांचा दिनक्रम चालू होतो. गावातील सर्व लोकांना भांबावून सोडणारे व्यक्तिमत्व. बसलेली डंगी माझी सगळी निंदा करते. हे बबरू, अरे आम्ही कशाला तुझी निंदा करतोय? सकाळ सकाळ आम्ही देवाचं नाव घेतोय. जा की आपला काम धंदा बघ, जा आपल्या घरला. भगवानराव उर्फ बप्पा देशमुख हे गावातील एक वजनदार राजकीय व्यक्तिमत्व. सरपंच जयराम देशमुखांचे पिताश्री. तुमच्या तर गळ्यात माळे, सगळं पोटात काळे. आम्ही बसू का? जाऊ घरी. बर जातो. गोड दिवस उंड्याचा मल करेन ती खाईन. हरामखोरानं निमी जमीन एकूण खाल्ले. दिवसभर गटरगंगा वाहते ह्याच्या तोंडामध्ये. ह्याला काम ना धंदा काही नाही, तुम्हाला सांगतो. टपसाळ नीट उचल मग. बसा बस टपसाळ्या तुमच्या फुकट्यानं तू पैसे कधी देतो माझं? अरे पैसेच का माझ्याकडे लागा? काय आजपर्यंत कोणा दिलं? तुझं द्यायच्यात का आता? टपसाळ्या खरे तर याचे नाव अतुल आहे, परंतु गावातील लोकांनी त्याचे दुसऱ्या वेळेस बारशे घालून त्यास टपसाळ्या असे नाव दिले आणि त्यानेही ते नाव अंगीकारले. हा अतुल उर्फ टपसाळ्या एका बँजो पार्टीमध्ये वादक म्हणून काम करणारा एक कलाकार आहे. त्याच्या पोटात तरी विचार करायला का? माझ्याच पोटाला कमी पडतं लागा. तुझं काय? अरे तू माझा तुझ्या विश्वास नाही. जाऊन दे. अरे काय जाऊ दे, पण तुम्ही काहीतरी काम धंदा करा ना, मग माझं पैसे द्या. आपण नवीन सुरुवात करू आज. काय करायची सुरुवात नाही? आपण स्वच्छता करू आज. बर चला ठपसाळ्याचा फेसच वाढतो. चल टपसाळ्या जरा वाकून. खूप पोटा सगळा माझ्या तोंडावर. दादा काय चाललं दादा? आता काय पुपट घालतो का डोक्यात? तिकडे पण डिगोरा घातलाय. मना टाका उरकायला. अरे लवकर टपसाळ्याला काही नुसतं बघत बसतय काही. काय ते राव शकील बाईचं बघा रे बाबा. शकील बाई मस्त मी बिनगोर आम्हाला लावले. तुम्हाला चांगले काम करा. तू एक आमचा आता मालकच झालाय. मालक म्हणजे तुम्हाला माझं पैसे द्यायचे का नाही? काय लागा नुसतं बोंबील हे करायचं दोर मापाचे दोर सांगतोय मी यांना. मग नीट सांगायचं त्यांना. ह्यांना बोंबील सुचेल, मटण सुचेल, फुकटी सगळी ह्याची यायला सगळी त्या शकल्याच्या जीवावर अंडी खात्यात, पण रुबाब किती हाणतात. काही करायला बाबा तू काय लागा नुसतं बघ किती काय पेटव पेटव ह्यांना जमत असतंय का? पिटवलंय काय पेटवलंय? इथं काय कसं माग सर अरे काय चाललंय? साफसफाई पुरं सुधारल्याची. अमर अशी स्वच्छता ठेवू. आपल्या गावात मोगराई चालू आहे. टपसाळ्या खालच्या चौकात पण करून घे बघा. येतो.
नमस्कार भाऊ. काय चहा वगैरे 2 प्लेट घेऊन ये. थांबलो तिथं. आणि त्या भाडच्या संदर्भात बोलून टाक. सांगतो मी संध्याकाळपर्यंत त्याला पोच करायला. जय गावातील राजकीय पुढारी भगवानराव देशमुख उर्फ बप्पा यांचे चिरंजीव. घराणेशाहीचं बाळवतं पांघरून हा तरुण वयातच सरपंच झाला. याचबरोबर बेकायदेशीर वाळू उपसा करणारा एक वाळू माफिया. कधी आला सचिन भाऊ? त्या टपरीवाल्याला जा रे घेऊन ये इकडं. ठीक. सचिन उर्फ सच्चा हा सरपंच जयराम देशमुखांचा लाडका मित्र. याने सरपंचाची माती भडकवायची आणि सरपंचाने लोकांची माती फोडायची असे हे स्फोटक व्यक्तिमत्व. हा, आणि ते अमरला एक निरोप दे. काय येते पुण्यावरून डिचची रेंज गेलेली, तेवढं त्याला बोलून घे. चालतंय, बोलून घेतो मी संध्याकाळी. अरे 2 महिने झाले तो भाडं दिलं नाही, काय नाही. हो आहे भाऊ, जरा तुझा आवाज जरा मला तसलं काय सांगायचं नाही. संध्याकाळपर्यंत शिंगऱ्याकडे पैसे देऊन टाकायचं काय. गोपीनाथ उर्फ गोप्या गावातील अतिक्रमित जागेमध्ये एक टपरीवाजा चहाचे हॉटेल चालवणारा एक चहावाला. चल बस. अरे कसली रडकी गाणी लावली सकाळ सकाळ. झुरमुळ्या तोंडाच्या सकाळ सकाळ तुझ्या बापाचा रेडिओ वाजतो इथं आला होय तू, आणि मला गिन्यान शिकवतोय काय वाजवायचं काय नाही. ती तू जर येणार आहे मला माहित असतं तर मी आज तुला बोलवलं असतं. शकील उर्फ शकले याडपाट टीमचे सबस्टेशन म्हणजे या शकल्याचे एक टपरीवाजा दुकान. या याडपाट मित्रांचा गलका दिवसभर शकीलच्या टपरीवर उभा असतो. या शकीलच्या दुकानी दिवसभर नाना तऱ्हेचे लोक येऊन जातात. कोणी पत्ता विचारतो, कोणी गावातील लोकांच्या लग्नपत्रिका त्याच्या दुकानी ठेवतो. गावातल्या सर्व भानगडींचे रेकॉर्ड या शकल्याकडे असते. एवढेच नाही तर गावातल्या 80% लोकांचे मोबाईल नंबर याच्याकडे तोंडपाठ आहेत. मग तुझ्या असली गाणी ऐकून ऐकून तर आंघोळ करून बी पारूस असल्यानं वाटतंय. अरे झाला का मग जरा काहीतरी कामधंदा कर, म्हणजे जरा ताजं तवानं वाटेल. तिथं आला रातचा शिळा भात खाऊन टुसक्या सोडायला. पलीकडे अंडी पाडतील सर. आमची म्हातारी 7 वाजायत बाकी थापती. माहिती. शिळ पाव नाही खात. हा कळतंय कळतंय. ताजा माल असतो. आणि ठुसक्या कोणाला म्हणतो रे आपण? डायरेक्ट तुतारी वाजवतो. तुतारी ह्या तुझ्या नाही सोडत ठुसक्या. तुझ्या ठुसक्या सोडून सोडून तरी अंडी फुटायला लागली. देवीदास उर्फ दिवड्या हा माणूस म्हणजे फळ न येणारे झाड असंच म्हणताय. घरची कामे टाळून शकील भाईच्या दुकानावर कायम असणारा खुशाल चेंडू म्हणजे दिवड्या. गिऱ्हाईक बघ तुझं. शकील भाई एक सिगरेट पाकिट दे. हा थांबा एकच मिनिट. पैसे ठेव केला का मांडून? काय राव मागची उधारी तरी द्या. कुणाची बुडवली जाऊ तुझी द्यायची? आईला बरोबर आहे तात्या, बरोबर आहे. पैशाच्या नावाने बोंब तुमची तर धंदा राहिला बाजूला आणि तुम्हीच मध्ये. शकील भाई अरे बाटली दे रे. अरे आंधळे आले काही जोला. अरे दिलं ना का कळ आले होतं जरा दिलं. आईला का तू पण गवते बघ नाही तर दावाशी धर बाबा धर दे. माघारी आण मला लागल ती परत. देतो देतो. गावन निवड यार पटया. काय देऊन देऊन दिलेला का बाटली ही संडाची. होय असं होय. जा मग जा जा त्याचं ढुंगान 2 बाटली घेऊन ये माघारी. लागला सांगायला तेव्हा आलायचा आला वरनं तंबाखू खाल्ली आणि बाटली घेऊन गेलाय. तेव्हा माघारी आल्यावर काय त्याला तंबाखूचं भाडं मागू का बाटलीचं भाडं मागू? आणि तू त्याची बाजू घेऊन बोलतोय. हा चालायचं आला काय इथं दांदारा लागला बुडायला आणि ते गिराईक काय सगळा राडा होऊन बसला इथं. गोळी खाऊ का नका? काय खातोय गोळी तू? धंदा राहिला बाजूला त्या बाटलीचा पैसे लागला ते तंबाखूवर जिरायला. काय करायला का तुमचं? गावातल्या कामात काय झालं? काय नाही, मुलांनी सगळी तयारी केलेली. स्वच्छता अभियानचं काम पूर्ण झालेलं आहे. तर आता काही कमी कुठं दिसत नाही, पूर्ण झालेलं आहे सगळं. हा सचिन भाऊ त्या दिवशी तुम्ही टपरीचं म्हणलेला बर आज करतो म्हणला. घेऊ त्याला संध्याकाळी बंगल्यावरती. बर घे बंगल्यावर बोलून संध्याकाळी. हॅलो हॅलो. हा दादा. हा बोल ना काव्या. कुठे आहेस? मी स्टँड वरती आहे. बर 2 मिनिट थांब, तिथे चालू. हा ओके ठीक आहे.
चला रे काव्य आली, काव्याला घेऊन येऊ. चला चला चला. काय पाहिजे काय हसताय राव, आम्हाला कळू देत तुम्ही काय हसताय ते. काय व्हायचंय ता सगळी फुकटीच तुमच्या मिला का असंच चाललंय. काय व्हायचंय? अरे काय नाही, ती बाटली आणि ती टपसळ्या खाली म्हणलं खालच्या राहण्यात. काय फुकटीच गिरायक मिळतात मला. काव्या ही सरपंच जयराम देशमुखांची धाकटी बहीण. नुकतीच उच्च शिक्षण घेऊन गावाकडे परतलेली एक सुंदर तरुण. तू मी पण मस्त मजेत. काय करशील भाऊ घरात? शिंगऱ्या वगैरे शिंगरू भाऊ कशा आहात? मजेत येत आहे. गाडी बस रे, चल काव्या बस. शिंगरू उर्फ शिंगरे. आपल्याकडे घोड्याच्या पिलास शिंगरू म्हणतात. यातील शिंगरू म्हणजे नुसताच अंगाने वाढलेला घोडा, परंतु बुद्धीने न वाढल्याने तो गावात शिंगरू याच नावाने ओळखला जाऊ लागला. आला भाईजानला आलं बघा गिरायक. अरे ही तर रोख पैसे देते, तुम्हीच फुकटेत. काय पाहिजे पिलू? चॉकलेट थांब. चांगले दी चांगले देतोय तुमच्यासारखं ना फुकट्यानं. ठीक आहे. तो आला का? बाटली कुठे आहे ती? आणि नेली अर्जुन अण्णा पेट्रोलला तिकडं. आयला सगळी फुकटीच आहेत का? आता मला लागल्यावर काय करू? अरे काय तुला वावरात दगड कमी येतोय? आईला का? पत्थर के सनम. जावा फुकट्यानं, तुमच्याकडे टमरेल नाही म्हणून येत बाटली मागायला. बळा हे टपसळ्या गवते फुकाटचं किती हादरतो नाही तर गवऱ्या थापा येतोय. एक तर तुझ्या तोंडाला तरी शिवून आहे तर तुझ्या बुडाला तरी टाक. अरे मला तरी कामामुळे खावं लागतं. तुम्हाला सारे देवापुलं निवड सोकम पडतात. कोंबडं बिबडं लोकांनी उतरून टाकलं ती सुद्धा तुम्ही खाता. ह्याच्यामुळे तू डुकरं माझ्या गावातली. हो काय म्हणतोय? परी, अगदी परीप्रमाणे दिसणारी ही गोड कन्या, दिवसभर शकीलच्या दुकानातून रोखीने शॉपिंग करणारी छोटी मुलगी. लक्ष्मीचंदवाल्या माणिकचंदचे पैसे द्या अगोदर. 4 वर्ष झाली त्या बँक मध्ये जाऊन. अरे डाबर गिऱ्या मी तरी पराती जेव्हा हे करतो. तुला काय कळतं परातीतलं? पराती जेव्हा आपला नाद नाही करायचा. बर उगाच नाही पार्टीवाली आपल्या भागायला लागत. होय. अरे सकील भाई उद्या लगीन सुपारीला गेला होती ना आपल्या लाडू आणून ती. काय खरं याच? आता तर लागा फुकाटचं खाऊन खाऊन मागत करी झाला म्हण की. अरे तुमच्यासारख्या चपला तर नाही आपण चोरत निदान. बरोबर बोललास बघ. ही चप्पल चोरीचा खानदानीचा रोगच आहे यांना. कुणाच्या पाय चप्पल कुणाच्या पायात बघायचं नाही, ह्याच्या पायात बघायचं फक्त. आणि लेडीची असली तर ती ह्याच्या म्हातारीच्या पायात बघायची. काय झालं? अरे तू काय माझी माप काढतो रे? तुला का बटरन पाव खाऊन तुझी निमी जिंदगी घालवली आणि मला चपलीची माप काढायला लागला होय. खरं तेच बोलतोय मी. ती बघ फोन तुला कोणाचा आलाय वाचतो. आता मी पोरीला सोडतो कोणचं बघतोय. ते चल भाऊ. हाँ हॅलो. हाँ बोला की भैया. हाँ रेंजला का? हाँ हाँ आत्ता लगेच येऊ का? हाँ हाँ थोड्या वेळाने का? हाँ ठीक आहे. हाँ हाँ ठेवू का भैया? काव्या ए काव्या. हाय पूजा. कशी आहेस? बरी आहे. तू बरी आहे का? मी मस्त. तू सांग. मी पण मस्त आहे. पण तुला कसं कळलं मी आली ते? अगं आमचा भैया म्हणला ग तो आले म्हणून मी आले. हो का? हा. बाकी कसं चाललंय? कॉलेज वगैरे काय म्हणताय? चांगलं चालू आहे. चल ठीक आहे, आपण आता जाऊन बोलूया. पूजा ही काव्या देशमुखांची जवळची मैत्रीण. या बाईसाहेबांचं तोंड सतत चालू असते. मग बाकी विशेष काही नाही. काय करायचं आहे की आपण अजून नुसतं काय तसं. चल लवकर चल. अरे चल का आला बेल पिल आहे का नाही रे कुठं? चापसत बसू. आपण बघते बाहेर न कुठे. थांब वाजूनच बघतो. लागलं ना खोड डोक्याच्या दिसत नाही का तुला? अमर
अमर हा पदवीधर झालेला तरुण डिश टीव्ही फिटिंगची छोटी मोठी कामे करणारा गावातील एक समजूतदार तरुण, आपले शिक्षण सांभाळून घराला हातभार लावणारा एक जबाबदार मुलगा. डिश टीव्हीच्या सिग्नल सोबत याच्या आयुष्याचा सिग्नल. लागलं ना खोय डोक्याचे, दिसत नाही का तुला? काय झालं? कोण आहे ग? काय माहिती का कोण आहे? बघ ना, लागलं जोरात. कोण पाहिजे? भैयाने पाठवलंय. भैया नाहीत घरी. ऐक, काय काम होतं? रेंज आणायची. कसली रेंज? डिशची. यान करून जा पटकन. तिची रेंज घालवली असती तू. बघ केला का तू काहीतरी? मला काय कळते त्यातलं? कळतं आता, रोज माझ्या बरोबर येते म्हणलं तुला जमाय पाहिजे. रेंज नाही लागा आता, तिला अजून एकदा आपण जाऊन येऊ. हा, वर जाऊन येऊ. चल, राहायचं म्हणलं तसंच असतं बाबा. आपण बसू बाहेर बोलत. ते हो चल ना. मग शाळेतलं कोण भेटतं का? आहे का नाही अजून कोण? आहे ना. कोण कोण आहे? काही पोरं आहेत, काही मुली आहेत. हा का? हा. किती वेळ झाला हे डिशनीवर नीट करतायत? जमतंय की नाही ह्यांना? ऐक, ए मूर्ख, दिसत नाही का? लागलं नाही ते. कोण आहे ग हा? अमर काळे ग. तो नाही का अमर काळे? कोण अमर ग? ते नव्ह का आपल्या वर्गात होता बघ, ते तुला छोट्यापणी बुटके बुटके म्हणून चिडव. हा हा हा, तो का? हा खांब. हा. थांब, ह्याला दाखवते, त्याची जिरवते चांगली. चल तू. आयला सेटिंगला लय उशीर झाला रे. बरं चल, असू दे. आता बघ, 1 मिनिटात चालू करतो मी. आहे ना, एक काम होते ना तर दुसरं काम झालं का? रुपये हाणते फिनते ती काय हाणत्यात? होय ना, मग अशी दारोडला कपड्यात काय हाणले, वर गेल्यावर डोक्यात काय लाकूड हाणले ना. तुझं कसं? अरे तू म्हणशील तसं. गाणी लाव सांगितलं. कसं तर तुला हेच शिकवलंय घरच्यांनी. घरचं तर काय काम करू वाटत नाही. कसं बेकाम आणि तो काय गड चढला तेव्हा. हा, त्याच्यामुळे उशीर झाला ना आम्हाला. हा, बघा आता कसं काय लागेल. हॅलो, दिसतंय की? झालं हा या हा बनलं. काय नाहीतर काय. वा वा वा, चकलत पाहिजे. हे उठव साहेबाने. काय झालंय? मग काय करू? काय तुझं? मागच्या वेळेस त्याच्या बायकोने कसा गोंधळ घातला माहित आहे का तुम्हाला? त्याच्या बायकोनी असा गोंधळ घातला, ती व्यवहार आणि ती तुम्ही बघून घ्यायचं. त्याची बायको एडपाट डोक्याची आहे बघा. शिंगऱ्या बोला भाऊ. त्याला 10,000 रुपये दे. चल रे गबरू एडपाट, चल तू देतो. यांचं काय रे? अमर किती झाले तुझे? 500 झाले. 500. हो, 2 तास आलो. लय होती ना? नाही, 2 तास आलो. ओके झाले ना सगळं? सगळं मराठी सगळं चेक करून बंद करायचं. ठीक आहे. 500 घेऊन जातो. काव्या हा, चहा घेऊन ये. हो दादा.
खांबाला चहा प्यायचा आहे काय? थांब आता, चांगला स्पेशलच चहा देते तुला प्यायला. पिया आता मिठाचा चहा. बँड मधले पंक्ती वाजून वाजून त्याला खायची सवय लागली. काय बसले तिथं वाढलंय खांबावर. जाय बुटके, मेंदू तर गुडघ्यातच आहे अजून. ए टपसाळ्या नी की तुझ्यावर. तुझं हे काय रे? जाय बुटके, तू जा बुटके पळ पळे बुटके पळ. सचिन लय मारले. अरे कोण असं कसं काय आलं?
सांगतो पुन्हा भैया तुला सांगतो. मला सांग की काय झालं ते. सांगतो दादा सांगतो मला आता सांग काय झालं ते. सांगतो कस काय झालं सांगतो यांना सकाळपर्यंत सांगतो. मला आता सांग मी बघतो काय ती कसं होती बोलते का नाव सांगायची काय त्याला नाव. चल जमाने उठ जमाने उठ जमाने हॅलो. हा बाय सर. कुठे तिकडे आहे ग्रामपंचायतमध्ये. मंदिर समोर आहे. चालतंय येतो. बोला बाय. आपण ते काल गोप्याला इरीट टाकलं. तू गावात सांगल लोकांना. गोप्या नाही सांगणार पण ती गबऱ्या सांगेल. गबऱ्या जरा माधव माणूस. गाबऱ्याला घेऊन ये बांगल्या त्याला सांगू आपण. चालते येतो. हा ये घेऊन ये. उठकी सारखं पारुशन झोपतंय आले की लगे कधी बी. आयला मग शकील भाई आला रे. हो जब मैं दुकान में होता हूँ ना तब मैं शकील भाई हूँ, और जब मैं दुकान से बाहर होता हूँ ना तब मैं मारी भाई हूँ. तो कौन हूँ मैं अब? मारे भाई बस मारे भाई बस मारे भाई बस एक नंबरच मारे भाई. मग मारी कमी त्यातली खरी चक वाटते. हा बोला ना. बंगल्यावर तेवढं 2 किलो मटण पोचतात. आपण ती पहिले पैसे राहिले नरसाड्या काय तुला काय बुडवायच्यात का तुझं? हे आलं बा यार दिसला का तुम्हाला? नाही दिसला. गोप्याला कुणी कुणी लय मरुस्त मारले आणि मी हिट टाकून दिलं. मी होतो म्हणून गोप्या वाचला. बर बर पुन्हा मुलं इकडे चाललो होतो इथं आलो. इथं आवाज आला मला वाचवा वाचवा आणि आवाज आला मी असं बघितलं गोप्या मोठ्याने बॉम्बला जा. उडी हेतन काय उडी टाकली तिथनं घेऊन आलो गोप्याला बळ बळ गोप्याच्या तोंडात पाणी तिथं आणलं. गोप्याच्या तोंडातून पाणी घरभर काढलं. तितका गोप्या मियाला असता त्याचं नशीब मोठं बघा. नाहीतर गोप्या संपलाच होता. मी तर म्हणलं मियाला गोप्या तुझी उतरली असेल. उतरली पाण्यात टाकलं काय उतरणार जी. काय सांगायचं का मी एवढं घाबरलो. बरं झालं वाच. काय करताय? काय गोप्याला ढकलून दिलं तो तुला काय करतो मला? चलेक. हा इकडे चाललं. चलेक. परत यायचं नाही. काय झालं तरी सांग ना. अरे मारुती मारुती तुला कोणी मारलं सांग ना. कोणी मारलं? मारले. बरं आपण मग त्यांचं कंप्लेंट करायची. कंप्लेंट नको कारण की आता भरती जागा सुटली पोलीस भरती पुढे त्यांनी केस बी टाकली तर मला शिकायचं वाद व्हायचं. पण एक तर आधारित घरी कोणीच बघणार ना माझ्याशिवाय. तू भरतीचं काय काळजी काळजी करू आम्ही बघू सगळं. आम्ही बघतो तुझा सगळा खर्च हे काळजी करू नको. टपरी बिपरी सगळं बंद करून टाक. मला सगळं ते पैसे नसले दिलं होतं तुझ्यात मला आपलं टपरी बंद ठेवली. आज आलोय वाजवीत आपला सराव करतो बँड पोलीसचा. ती काळजी करू नको. आम्ही बघतो त्या पैशाचं उद्या जमा करतो त्याचे पैसे आपण देऊ. मारले मला असू दे तू काळजी करू नको. तुला म्हणलं तू इरीत टाकले मला इरीत. नाही आम्हाला घबरू कोण कळलं सगळं. रण नको तुझं सगळं आम्ही 4 जण तुझे सगळे पैसे उद्या देऊन तू काळजी करू नको. फक्त तू भरतीचा सराव कर. रण नको तू घे गाडी घेऊन जाऊ त्याला. तू आता काय कर काय नाही झाल्यासारखं धाव तू.
आता टपशाळ्यात काय प्रॉब्लेम ते सोडून जरा प्रत्येक समस्या दूर कर जरा बसते पुरत असते करून गेले बा मांजर ही तर पांढरी पाल आहे. पूजा ए पूजा चल लवकर अरे अम्मी वो नहीं क्या बापा देशमुख उनकी बेटी और सरपंच की बहन है वो। हाँ चूड़े पे दिखाओ ना भाभी अच्छे अच्छी चूड़ियाँ दिखाओ हमें कैसे और अच्छे तुम कैसे मैं भी अच्छी और दिखाओ ना कोई अच्छी अच्छी डिजाइन हाँ अम्मी ऊपर का दिखाओ पीछे रखवा पियोला ये हरा वाला दिखाओ दे ऐसे केले चांगलं डिझाईन दाखव की जरा अब दाखवते की हम ठीक है शकीला पण शिकवा की भाभी जरा किती वाजता पोरांना फिरत असत्या काय जरा चांगलं काहीतरी काम द्या कशी आणि येते पोरं ती उगाच गाव हुंडत फिंटत अहो भाभी ती तर बेवड्यात एकच नंबर एडपटच आहे होय शकील त्यांच्या संगतीला आहे त्यांच्या संगतीला होय बरं सांगा चार शब्द सांगा चांगले काय पॅक करून ऐसे किलो पॅक करून दे की नीट नुसतं बघत बसलं काहीतरी करत जा की मदत माईची करतोय काय करतोय पोरांची कशी मदत करतो हा ठीक आहे बघ चला गेलं काय तुला काय झालं हसायला थांब की काय झालं काय अरे ती सरपंचाची बहीण ती काव्या ती घरी आलती बाबा आज अरे ती लय बोलत होती काय काय ती म्हणत होती फिरतो ते पोरांबरं दिवड्या तीन आमर त्यांच्यावर फिरतो काय अरे लय साहेबर पण असं म्हणली घरी सांगत तिला का आम्हीला आमच्या खरं काय आम्ही काय म्हणली आम्ही काय म्हणली सांगते म्हणली मी त्या शकल्याला पोरांना पण मदत करू आपण अरे हो आधी इकडे गेली आमची म्हातारी तर मला घरातच घ्यायची नाही आपण काम करू आपण रस्ते उभं राहू बघू आता तिथे बी आपण चला उठा दुकानात जाईन बरं का आमची बी घरी नाही आमची म्हातारी मला घरात घ्यायची नाही तिने घरी नाव घरी आली होती आम्ही तुला काय संबंध आहे माझं नाव घ्यायचा हे जरूरतच चालू आहे आपण आमचं नाव सांगायची काय गरज होती आमचं नाव सांगितलं आम्ही घरी आली तू काय सांगितलं तुझ्या आईला सांगितलं शकल्या तू काय भांडण लावतो का आमच्यात
केला राडा मी नाही खाल्ला. पण आजीला सांगायची गरज काय? आजीला कशामुळे सांगायची घरी? गाडी बसला अय्या साडी नेसलीस तू तर बोललीस नाही साडी नेसणार नाही म्हणून. अगं सरप्राईज द्यायचं होतं का? हो का? बरं सांग, मी कशी दिसते? छान दिसते. थँक्यू. तर मॅडम आपल्याला किती उशीर झाला बघितलं का? अगं मला घरचं आवरून विसरतो मला. टाइम बघ, आपल्याला जायचंय तिळगुळ वाटायला. बरं जाऊया ना मग. जाऊया काय, नंतर फिरून परत यायला किती वेळ होईल माहितीये. बरं चला आता मॅडम उरकूया. चला. हो सगळ्यांना का तू आधी देवळात जा, तुझं पाठीवर निवत खा आणि मग बाप लागते हे करा. तुम्ही लागला मला तिथं टिंगल करायला. ए यार आजचे दिवस तरी जरा गोड बोला सक्रात आहे का? मला बघ केला का सांग काहीतरी. कष्ट केला का मी का तुम्ही का लगेच झाड तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तिळगुळ आधी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. जरा दम अरे निक गोड गोड नको बोलू. मला इथं उन्हात थंड वाजायला लागली तुझ्यामुळे. माझ्या लग्नाचं बघ आधी. मी काय करतो, सचिन भाऊला फोन लावतो आणि लवकर लाव लवकर. वय आहे पण सोय नाही. आधी देवाला तिळगुळ देणार, त्यानंतर मी माझ्या बाबांना तिळगुळ देणार आहे. मग तुला आणि मग सगळ्यांना. ठीक आहे. अरे अमर कुठे? अमर आहे की घरी घरी. हा घरी. टपसाळ्याला मुलगी बघायला जायची. हा तुम्ही त्या दिवशी म्हणला होता. टपसाळ्याला सचिन भाऊ काय करायला घेऊन ये. हॅलो. अरे जरा कामात आहे मी, तुला नंतर कॉल करतो. चालेल? ठीक आहे. कसं आहे बाबा? छान आहे. काय चाललंय बेटा तुझं? काव्या काही नाही बघा, मी तुमच्यावर रागवले खूप. का?
2 दिवस झाले मला येऊन. मला वाटलं माझे बाबा लगेच मला आल्याला भेटतील. सॉरी तुला फोन तरी करायला पाहिजे होता. तुम्हाला सांगितलं होतं मी येणार आहे म्हणून ना. ठीक आहे. छान आहे, छान. सचिन भाऊ पाणी. मग सरपंच साहेब काय चाललंय गावच्या विकास कामाचं? कामं पूर्ण झाली सगळी. ते परवा आपण एक शाळा पुण्या दुरुस्तीचं काम घेतलं होतं आमदार फंडातलं, त्याचं काय? सचिन सांगितलं करून कार्य घेतलं करून. हो घेते. सचिन तुमच्याबद्दल वेगळं येते कानावरती. दादागिरी जरा कमी करा. खुर्ची सत्तेच्या समाजसेवेसाठी असते, जनतेच्या सेवेसाठी असते. दादागिरी जरा कमी करा आणि विकास कामं भरपूर करा. माणसं जोडायचे तेवढं लक्षात ठेवा. इलेक्शन जवळ आलेलं आहे. काय नाही बाबा, जरा गावातली बोकडे लय माजल्यात. आपल्या नावाची बदनामी व्हायला लागली गावात. कुणी बदनामी केली म्हणून आपली बदनामी होत नसते. जरा सबुरीनं घ्या. आपल्याला गावगाडा चालवायचा हे लक्षात ठेवा. त्या भाऊसाहेबबद्दल एक बोलून टाकले बाबांना. काय सचिन भाऊसाहेबच काय चाललंय? ते भाऊसाहेब जरा वाकड्यात शिरत्यात. लोकांची काय वेळेवर कामं नाही. बदली करून टाकू. ठीक आहे, ते बदलीचं आपण बघू काय. तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी. ठीक आहे, मी बोलतो त्यांना उद्या. बदलीचं आपण काय करायचं ते करू. ती राहिलेली काम करून घेतो आम्ही. हो येऊ का बाबा? अरे अमर कुठे आहे? अरे ते टपसाळ्याला पोरगी बघायला जायचंय आपल्याला. उठव लवकर जाऊ. काय म्हणते? तुला काय करायचं नवरी बघायला? कुठं जायचं? किती बरे बघायचे आता नवरी बघा. कोण देते नाही बाबा, बापू येते कुठे कुठं जायचं? जाऊ कुठं जायचं? कुठं आता मला माहिती व्हायचं कुठं बघितली. झोपला लागलं मला चलती तर चलवरती करते. चल राम 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 राम. या रे पोरांना. राम राम. या राम 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 राम. पाणी घ्या का? पाणी घ्या. पोरांना पाणी घ्या. तुम्हाला दादा 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 पाणी घ्या. दादा झाली का भिजू सगळं? हो, आज दारेवर होतो. पाहुणे यायच्यात म्हणून थांबलो. बरं. तुम्ही फोन केला या लवकर पाहुणे यायच्यात. मी बी जायचं थांबलो ना का? हा, मग ते पाहुण्यांसाठी वेळ काढली मग बंद केलं रानातलं काम. काय ओळख पाहुण्यांची? हे जरे गावचे पाहुणे आहेत. बर. अमर ओळख करून द्या पाहुण्यांबरोबर. हा शकील आहे. नमस्कार. मी अमर आहे. हा अतुल आणि हा देवीदास. नमस्कार. नमस्कार. काय करते ती पाहुणे? पाहुणं बेंजे पार्टीत कामाला आहेत. काय वाजवते ती? ते परत वाजवतात. अजून काय काय वाजवते? तिथं सगळेच वाजवतात, पण त्यातनं परत जास्त वाजवतात. बसा रे पोरांना. झालं काय का? शिक्षण विक्षण काय झाले? तसं लय काय नाही, पण 4थी नापास आहे. पाहुण्याला जमीन किती काय? जमीन अर्धा एकर आहे. घर आहे का? घर आहे, भाड्याने राहतोय. 150 रुपये भाडं येतंय महिन्याला त्याला. भाड्यानं राहतोय का भाडं देतोय? नाही तो राहतोय, 150 रुपये भाडं देतोय. त्याच्या नावे 150 रुपये भाडं येतं. जमीन काय? जमीन आहे की अर्धा एकर आहे. काय केले? कुसळ ना काय का महिना हाय. जमीन आहे ही महत्वाचं आहे. नाही तसा गरीब आहे तो. कष्ट करतो. हा, कष्ट भरपूर. दिवसभर त्या कामात जातो दिवसभर. माग
नंदीबाई लागत झोपलेलाच आहे त्याला. ती गाड्यात परात चाललेलाच आहे त्याचं. बरं बरं चांगलं ते घेऊन जा. मित्र काय अजून मित्राचा असलं कसं काय करायचं? वर्ग बरं आहे राव, चांगला आहे मुलगा, दणदणीत आहे, मस्त मुलगा आहे. काय आणलंय का ती मुलीला? अमर काय आणलंय का मुलीला? काय नाही आणलं मग घरात ना आला आपले. पाठ घ्या का पाठ ठेवायचं. ए ताट घे की घे. पाणी बी आणवायचं तांब्यात. हे शांत राहा. आता कसं काय करायचं आणलं तर? आता बघतील ती कुंकू लावते. बर पण तुमची आहे नाही म्हणा. नाही नाही आता कुंकू लावायचा कार्यक्रम करतील ना. सगळं खरं, पण तुम्ही मुलगी कधी आणताय? आज माझ्या पोटा बिटात तरी बघा राव इथं. किती वेळ झाला राव तुम्ही काय ती गलत केली नसती आमची. झालं का काय? कुंकाचा कार्यक्रम करा. एक जण कोण लावते ती टोपी घ्या. कोण बाळ माणूस नाही आलं होय तुमच्याकडे? कुंकुला नाही ना टोपी घ्या. मी मला नाही, मी ना काव केलं रे. होऊ दे आपल्या तुमच्या रीतिरिवाजाप्रमाणे. तुमचं नाव काय? सुंदरी. आणि शिक्षण? MA. आणि मुलं काय? काय नाही तुम्हाला मुलं किती? तुम्हाला हो 2 मुलं आहेत. पोरगा असतो मुंबईला. अजून काय असतं? काय नसतं. बस पाहुण्याला काय कुसळ बिसळ बसलं काय? नाही जरा थोडं त्याला काय पण सगळं खरं आणता. आपण ह्यातला पोरगा कोणचा आहे? नवरदेव. अमर जरा नवरदेवची ओळख करून दे. मी आलोच. तुम्ही कुठं चाललं? आलो 1 मिनिटात. 1 मिनिटात आलो. होय बघ सचिन भाऊ. हो आलो आलो. 2 मिनिटात आलो 1 मिनिटात आलो. ए पुरी वयात. होय सचिन भाऊ. आलो आलो. सगळं खरं, पण नवरदेव कोण आहे? हे काही सचिन भाऊ कुठे आहेत? ही नवरदेव सचिन भाऊ. हाय सचिन भाऊ येते ते. येतात का? सुपारीचा कार्यक्रम काय काय वाजवतात म्हटलं पाहुणे? परत म्हणजे तसं सगळंच वाज होतो. हा परत बेस्टच. बर बँड फिन सगळं करतोय. आणि व्यसन नाही काय नाही काय नाही. मस्त बरोबर. झोपला काय? मुलगा पसंत आहे तुम्हाला? आता लाखात एक गडी दिसतोय. पोहे बिहे दिले पाहिजेत सचिन भाऊ जाऊन येऊ का मी? कशासाठी? नाही काय माहिती का, आता तुम्ही आला एवढं तर तुमचा पाहुणचार बी झाला पाहिजे ना. पोहे बिहे बघा ना. पोह्याच दादा आता कसं करायचं तुम्ही सांगा. पोहे खाऊ घाला नाही यांना. पोहे मी काय करतो, मी सचिन भाऊला घेऊन येतो. नाही बसा तुम्ही जरा, काम आहे तुमच्याकडे माझं महत्वाचं. नाही येतो ना त्याला घेऊन. नको नको बसा तुम्ही. बसा, माझं काम आहे महत्वाचं. मला दे मग. आता माझी पोरगी एवढी शिकली, ती कशासाठी शिकवली मी? हा चांगला मुलगा मिळावा. चांगला मुलगा, तिचा चांगलं घरचं व्हावं. आता चांगले डॉक्टर इंजिनियरची पाहुणी येते ती. ही बी चांगला आलाय मुलगा. ही चांगला कसं दट्ट्या खट्ट्या आहे ना. मी दगड घालून हिरी ढकलून देईन.
हा बोला की. काय झालंय काय नाही बसलोय. शिंगऱ्या बोला की वेगळे पारावच्या लोकांना घेऊन ये. त्यांना का अमर तुम्ही आत्या रे. काय बोल नको तू बोल नको काय तिथं बोल नको. अमर हा बोला गेलो. अरे ती बेवड्या बाहेर काय म्हणत होता आता. नाही ना आमची रोजची चर्चा चालू असते आता आमची पहिला आहे तीच. असंही काय 3 दिवस झालं राव आमच्या खाल्ल्या गल्लीत पाणी नाही काय नाही आम्ही काय प्यायचं काय सांगा बरं तुम्ही. अरे पाणी सोडत नाही का रोजची रोज. ते आहे का घरी रोज उकांड्यात बाहेर कुठं गल्लीत गोळात पडतंय त्याचा घरी तपास नाही त्याला माहित आहे का पाणी सुटतं का नाही. पावसाळी फिरतोय तिकडं गारपाटा घेतात पाणी आम्ही पाणी कुठनं प्यायचं लेकर बाळ मारते की राव आमची. पाणी रोजची रोज सोडत जा. आता भाऊसाहेब बोलून घेतलंय येतेलच आता. 26 जानेवारी जवळ येते सगळी गावातली स्वच्छता करून घ्या सगळी. अमर हा बोला शकल्या टपसाळ्या 26 जानेवारी जवळ आलेली तेवढी सगळी साफसफाई करून घ्यायचं काय. हो कुठं घाण काय दिसलं नाही पाहिजे मला अजिबात. हो नाही करतो. या गुरुजी बसा. नमस्कार. नमस्ते नमस्ते बसा 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 बा बसा राम राम बसा. राम राम नमस्कार बसा. शिंगऱ्या चहा घेऊन ये रे. चालेल. सरपंच बोला. 26 जानेवारीच्या अगोदर आमच्या शाळेवरती मुरुम पडला पाहिजे त्याला. टाकू घे टाकून घ्या रे. हो आजच संध्याकाळी टाकून घेतो. मुलांना बसायला. हो टाकून घेतो आजच. हा भाऊसाहेब कधी यायचे सरपंच. बरं भाऊसाहेब बोलून घे भाऊसाहेबला. सरपंच काय काम काढलं. हॅलो हा बोला की सरपंच. भाऊसाहेब कुठे तर. हाय बाहेर आहे जरा मी. बाहेर काय करता. एक 5-10 मिनिटं इथे लोक आमच्या चढा लागले लवकर येतो ऑफिस मध्ये. आलो एक 5-10 मिनिटं थांबा की आलो जरा. 5-10 मिनिटात काय 5 मिनिटात आले पाहिजे. हो 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 येतो या लवकर. हो शिंगऱ्या चहाचं काय झालं. टपरी बंद आहे वाप्याची. बोला बा काय काम अजून. काय कोणा तक्रार वगैरे काय. भाऊसाहेब तर येते मग तक्रार सांगू. काय तक्रार आहे. हाय तक्रार भाऊसाहेब त्याच्याशी कसं काय काय. बर 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 थांबा येत्याल एक 5 मिनिटात. नमस्कार सरपंच. या या भाऊसाहेब या या या. आला भाऊसाहेब गाव बोलले. बोला लय अर्जंट बोलवलं. काय भाऊसाहेब लोक इथे चढा लागले आमच्या. काय करता तुम्ही. सगळी कामं करतो बाहेरची. काय काम करता गावात तुम्ही. तुम्ही जी सांगता ती कामं करतो ना आम्ही. 3 दिवस झाला आमच्या खाल्ल्या बसावं तुम्ही जरा. पाणपट्टी मागताय घरपट्टी मागताय आणि पाणी काय प्यायचं. 3 दिवस शांत बस रे. काय तुम्ही म्हणले भाऊसाहेबांना घरकुलचं बघतो तेवढं घरकुलचं आपलं घरकुल आलं. शांत बसा. एक जण बोला. एक जण बोला बसा खाली. एक जण बोला. तुम्ही म्हणले घरकुलचं भाऊसाहेब बघतो पण बघा नाव आले आमचं घरकुल. त्यांचा प्रसाद दिलाय तुम्ही. दिलाय बाबा सरपंच. किती वेळ लागेल त्याला. वेळ ना आता दिवस लागतात किती ते विचारा. वरनं प्रोसेसच व्हाय नाही तर मी काय करू. बघा पावसामध्ये दिवस करून घेऊ. मग ते आपल्या संडासचा हप्त्याच काय आहे. नाही आला अजून. कामं चालू आहेत सगळी. हो त्यांचा प्रस्ताव गेला का. सरपंचाचीच कामं चालू आहेत सध्या. थांबा जरा ती झाल्यानंतर तुमच्याकडे बघू कामं. सरपंच भाऊसाहेब आम्ही मागणी दिली आमच्या शाळेची. कशाची. मुरमाची. पण तरी काय आणि काम झालेलं नाही. हा गुरुजी टाकून घेऊ आज संध्याकाळी. हो आली त्यांची मागणी माझ्याकडे. आता खाल्ल्या वाढत पाईपलाईन फुटली पोरं पवायला लागली एवढा डोस टाकलाय. आजच हमीदला लावून दिलंय मी. काय त्या हमद्या आज तुला संध्याकाळी काम झालं म्हणजे बास ना. आज काम होतंय तुझं. मगाच मुलं गेल्या सगळी दुरुस्ती करून घ्या. पाठवून दिल्यात मी. माझ्या खाल्ल्या लाईनला पण हो त्याला बाहेर काढावं जरा.
नाही भाऊसाहेब सांगतो. अमर असली सगळं ठेवू नको परत. ते आमच्या बरोबर आलता आणि त्याला परत सांगा ऑफिस मध्ये पेऊन यायचं नाही. हा नाही आमचं काम होतं त्यामुळे आणलं होतं त्याला, असं काय नाही. परत असल्या टिंगा नाही तर जमणार नाही. मी काय खोटं बोलतोय? काय बोल माझं ते तुम्ही ते हे केलं नाही. काय तुझं काम आहे? माझ्या ते विहिरीची मंजुरी कधी तुम्ही ते बघताय? सरपंच सगळ्यांचं झालंय, सगळ्यांची कामं ओरड काय केली. त्याची? हा आता तुम्हीच विचारा त्यांना काय ओरड आहे. काय रे काय तुझं? माझी विहिरीची काम मंजुरी आणली, परंतु ती तुम्ही बिल द्यायला माझ्या विहिरीत थकलेलं. काय काय पूर्ण आहेत का तुझे? भाऊसाहेब याची कागदपत्र पूर्ण आहेत का? कुठं आज याची कागदपत्र आली नाहीत माझ्याकडे. बिल कसं काय मागत येते? बघा आता तुम्हीच सांगा त्याला. काम पण पूर्ण झाले राव. कोण म्हणतं पूर्ण झाले भाऊसाहेब काम? बघायला जावं लागणार आपल्याला सरपंच. जाऊ बघा आपण बघा तुम्ही स्वतः या. तुम्ही आम्ही फोटो पोच करतो तुमच्याशी. कधी काढून फोट करतो. काय गावातलं आणखीन पाण्याचं काय? रोजच्या रोज पाणी सुटत नाही का? रोजच्या रोज वेळेवर पाणी. मग ओरड काय ते लोकांची? 2 टाइम पाणी सुटतंय. अहो सरपंच पाणपट्टी भरली नाही, मग कसं काय पाणी सोडणार? घरपट्टी नाही. मला सांगा तसं त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही, पण रोजच्या रोज पाणी सुटलं पाहिजे. तुम्ही परत आम्हालाच म्हणणार भाऊसाहेब तुम्ही काय करता, झोपी जाता का? मग कामं करून कोणी घ्यायची? आमचं काम माहिती, पण त्यांनी पाणपट्टी देत नाहीत, घरपट्टी देत नाही. रस्त्याची सगळी कामं करून घ्या सचिन. हो खूपच उशीर झाला ना आपल्याला. असू दे, आणि मला नेमकी गाडी पण पंक्चर झाली. ठीक आहे, असू दे. मनासारखी शॉपिंग तरी झाली ना. ऐक ना, तू मग हातून दिसला होता का मला रस्त्यामध्ये, त्याला बघून हसायला झालं होतं. असं की टपसाळा म्हणतात ना, त्याचे मित्र पण त्याला टपसळा म्हणतात माहिती का? हां का? त्याच्या आई तर इतकं ओरडते ना, गावातली सगळी त्याला टपसळ ओरडते. आणि तो काय काम करतो? टपसळा नाही, बँजोमध्ये काहीतरी काम करतो वाटतं का? हां. आणि तो दिवड्या काय ते शेतीच्या नावाखाली उगं जाते, त्या शकलीच्या टपरीवर जाऊन उगं गुट खात बसते. आणि तो अमर तर 1 नंबरचा टार्गेटच आहे. मागाशी दिसला होता, कसं अडवलं बघितलंस ना रस्त्यामध्ये जाणं. नक्की उगच पलीकडचं टेबल आपण तुम्ही कोण आले की आपण चालतो. बस ना खुर्ची एवढं. बस बस. आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपल्या गावचे प्रतिष्ठित व्यक्ती आणि जुनं जाणतं राजकीय नेतृत्व श्री भगवानराव देशमुख यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या या ठिकाणी गबरू भैया आपलं मनोगत व्यक्त करतील. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपले गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक आणि बाप्पा देशमुख या सर्वांचं आज आपल्या शाळेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक मी अभिनंदन करत आहे. मित्रांनो, आज हा कार्यक्रम शाळेचा जो आहे तो मी तुम्हाला 1-2 मिनिटाचा संदेश देणार आहे. शाळेत तुम्ही येता अभ्यास करत जावा, कारण आपले आईवडील दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन कष्ट करतात उन्हातान्हात. आपण शाळेत आल्यानंतर अभ्यास करून आयुष्यामध्ये फार मोठं वरच्या लेवलला जावा आणि आपल्या आईवडिलांचं नाव कमवा. मित्रांनो, कुठलंही व्यसन करायच्या अगोदर आपल्या आईवडिलांचं चित्र डोळ्यासमोर आणा. एकदा व्यसन जर लागलं तर ते सुटत नाही मित्रांनो.
माझ्याही बाबतीत असंच घडलं. मी पण लहान होतो त्या टायमाला तुमच्यासारखाच मी असा शाळेतला गुणी विद्यार्थी होतो. पण माझ्या वाईट मित्राच्या संगतीने मी व्यसनी झालो आणि आज मी गावात दारुडे ह्या नावाने ओळखलं जातो. पण मित्रांनो, मी आज तुम्हाला तळमळीने सांगतो मित्रांनो, कसलेही गोवा गुटखा की पुढे खाऊ नका, व्यसन कसलंही करू नका आयुष्यात. आपल्या आईवडिलाचं ऐका सांगितलेलं आणि अभ्यास करा मनापासून आणि शिकून आयुष्यात फार मोठं व्हा आणि नाव कमवा आईवडिलांचं. एवढंच मी आज या ठिकाणी तुम्हाला संदेश देतो मित्रांनो. यानंतर आपले मार्गदर्शक श्री बाप्पा आपल्याशी हितगुज करतील. धन्यवाद. आज आपल्या गावच्या प्राथमिक शाळेमध्ये हा कार्यक्रम आपण आयोजित केला. माझ्या एक गोष्ट प्रकर्षानं निदर्शनास आली, ती म्हणजे मुलांची संख्या कमी आहे. तर त्यावर मी विचार करू लागलो, ही संख्या कमी का? तर आज खेड्यापाड्यातल्या मुलांना इंग्रजी शाळेमध्ये आपले आईवडील ॲडमिशन घेतात, प्रवेश घेतात आणि पर्यायानं मराठी शाळेतल्या मुलांची संख्या ही कमी होऊ लागली. ही एक शिक्षण व्यवस्थेची दुरावस्था आहे. असो, पण तुम्ही आज मोजक्याच संख्येत या ठिकाणी उपस्थित आहात. भले इंग्रजी माध्यमातल्या शाळेतून शिकत असतील, परंतु महाराष्ट्र शासनानं पहिलीपासून इंग्रजीचं धोरण अवलंबलं आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. तुम्हाला पहिलीला इंग्रजी शिकवलं जातं आहे? इंग्रजी आहे? तुम्हाला ती कविता माहीत आहे? थोडासा संवाद साधतोय. जॉनी जॉनी ईटिंग शुगर, टेलिंग लाय, ओपन युअर माउथ. मी इथं पहिल्यांदा आलो आणि आपल्या पोर्चमध्ये वरांड्यात एक फेरफटका मारला आणि भिंतीवरती काही सुविचार दिसून आले मला. तर त्यातले काही सुविचार मी तुम्हाला सांगणार आहे. नेहमी खरे बोलावे, निंदा कोणाची करू नये, घर आणि परिसर स्वच्छ ठेवा, दररोजचा अभ्यास दररोज करा. तुम्ही शाळेत आल्यानंतर हे सुविचार वाचता का? आपले वर्ग शिक्षक सांगतात ना तुम्हाला? बस एवढ्याच गोष्टी तुम्ही आत्मसात करा. पुढे तुमच्या आयुष्यामध्ये शिक्षण घेत असताना मोठे व्हा. हे जरी तुम्ही तंतोतंत पाळलं हे सुविचार, तरी तुम्ही या समाजामध्ये, या देशामध्ये, या आपल्या परिसरामध्ये खरंच नाव कमवणार आणि चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन मोठ्या पदावरती जाऊन. आता तुम्ही प्राथमिक अवस्थेत आहात, परंतु शिक्षणाचा ध्यास किंवा शिक्षणाची जी आवड आहे ती अशी चिरंतन ठेवा. आणि मी ज्या मातीमध्ये जन्माला आलो त्याचं मी काहीतरी देणं लागतो आहे, समाजाचं काहीतरी मी देणं लागतो आहे, माझ्या आईवडिलांचं मी काहीतरी देणं लागतो आहे, असा एक विचार मनामध्ये आणून तुमचं शिक्षण. आज मला माहीत आहे तुम्ही लहान आहात, पण ह्या गोष्टी पुढं जाऊन पक्क्या ध्यानात ठेवा की शिक्षण हेच तुमचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. शिका, संघटित व्हा, मोठे व्हा आणि नाव कमवा आपल्या आईवडिलाचं, आपल्या समाजाचं. एवढं बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. अमर थोडं बिस्किट घेऊन या. खाऊया. उपस्थितांच्या हस्ते आता खाऊचं वाटप होत आहे. तरी मुलांनी पुढे यावं, 2 मुलांनी. घ्या. वर्ग हाताखाली आलो तरी हेल्पटच घालतोय सारखं. काय करतो बाबा तुकाराम?
अरे 9 वाजलं तरी आणखी उठलं नाही हातरुणातनं कार्ट. काय सांगाव तुला? तुला सांगायला येत नाही का ह्या दोन्ही झपाट्या द्यायला? झपाटा देतोय, जमानाचा आलाय तसला. अरे उठायचं नाही का आज? उगवलं का नाही सूर्यनारायण तुझा? गावातली सगळी पोरं रानाने गेली तरी मुर्दा गोदाड्यात लोळतोय अजून. सकाळपासून पाणी भरून गुडघ्या गेलं, बापाचं पण लाज नसल्यासारखं लोळत बसलाय. काय झालं? झोपतोय. अरे आराम खोराला उठव आधी, मग सांगतो तुला. उठकेला का? लाईट टायमिंग बदलला, मला वाटतं रातपाळी केली त्यांनी. अरे का रातपाळी करून आलोय मी. ह्या हराम खोराने कधी खोरं घेतलंय का? आता विचार बरं आला. यार उठकी. यार उठणं 9 वाजत गेला का? घोड्यावाने वाढलाय तरी उठायचा पत्ता नाही अजून त्याचा. उपाशी मारायची धन, दुसरं काय? मोटरीचं काम शिक म्हणला तर नाही म्हणला, ना आवडत नाही. मग मी पण दिला विषय सोडून जाऊन दे म्हणला तर काय. अरे मी कशाला नको म्हणतोय का? बोंबलं थिंडायची सवय लागली बियाण्याला. अरे उठ केला का तेवढ्या? अहो ना जागाच आहे मी. ही कुत्री नाही गावातली, ही पंक्तीत खाऊन सुटलेली राहायचं भाषण ऐकत होतो. रोज नाही उठतो पाटण. आईन दिवाळीत नाही उठला पाठ हा मुर्दा, आता उठतोय. अरे तेवढ्या उठतो का? वरतो हांडावर पाणी अंगावर. ना जर दुखतोय म्हणून झोपलोय. आपण उठते काय दुखतो सारखं? कुठं गटाडा खांदायला गेल तर घेऊ तेव्हा लागलंय दुखायला, पाणीच उठतो ह्याच्या अंगावर. तुम्हाला का काय पूजा? काय नाही बाबा. काय चाललंय? कॉलेजला जातेस? नाही, आता घरीच असते. काव्याला भेटायला आली होती का? हा, कुठे गावया? आहे ना, बागेमध्ये आहे, जाऊन भेट. काव्या काय करते? ए काव्या, अगे काय करते? किती उशीर झाला आवाज देते तुला. काय नाही, कसली विचारते? काय नाही, कसलं सांग मला. सांग तर. मैत्रिणीला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? काय नाही ग, त्या दिवशी चेहऱ्याला पडलाय ग. त्या दिवशी जे झालं ना त्याचं खूप वाईट वाटतंय मला. अजून आठवलं ना की मला खूप असं अपसेट असल्यासारखं वाटतंय. आत्तापर्यंत माझ्याबरोबर असं कोणीच वागलं नाही ग. तो दिवड्या, अमर, तो शकील कसे बोलले त्या दिवशी, मला ते खूप खटकलं ग. खूप मनाला लागलं माझ्या. ते जाऊ दे, त्यांचं नको टेन्शन घे तू. पण असं नव्हतं बोलायला पाहिजे आणि मला याची सवय नाही ग. आपण बघूच त्यांच्याकडे. सगळं तर बेसकल्यामुळेच झाले बरं का. त्यांना ते बघतेच आता मी. उगाच त्याने आग लावली या सगळं. मला भांडणं आवडत नाही पण त्यांनी भांडणं काढले आता. मी त्या दिवशी भैयांना सांगणार होते दादासाहेबांना, पण त्यांना सांगितलं तर उगाच भैया माहिती ना कसं आहेत, आधी तापट आहेत. जर त्यांना ही जर गोष्ट कळली तर ते लगेच त्यांना जाऊन बदडतील, भरपूर हाणतील, त्यांना मारतील. आणि मला ते नको आहे, हाणावारी नको आहे मला. सगळं तर ते शकल्यामुळे झालंय. पण मला अजून खूप वाईट वाटतंय. जाऊ दे, तू घेऊ नको, सगळं मायावर सोड. आता मी बघ कशी भांडते त्यांना. जाऊ दे, खेळ माझं रामायण ऐकत बसली असते. तर तुला एक गंमत सांगायची. त्या दिवशी अगं टपसायला मुलगी बघायला गेली होती, माहिती? होय. हां, म्हणजे मला पण नाही माहिती. आमचे दादा आणि सचिन ना घरात आले होते आणि बोलत होते. तेव्हा मी ऐकलं, आतल्या खोलीत होते. ते म्हणत होते की मुलगी बघायला गेलो होतो आणि सगळी गँग गेली होती. अमर, तिवड्या, शकल्या, टपसाळा, पुन्हा सचिन भाऊ, हे सगळे मुलं बघायला गेले होते. आणि मुलगी बघायला गेलं, तुला माहिती आहे ना कसं असतं, मुलगा सोबत नवरदेव कोण आहे, नवरा मुलगा, हे कुणालाच कळत नाही. जेव्हा शेवटी विचारल्यानंतर नवरा मुलगा कोण आहे ते कळतं. आणि त्यांना तसंच झालं. त्या मुलीला पण माहीत नाही मुलगा कोण आहे आणि तिच्या वडिलांना पण माहीत नाही मुलगा कोण आहे. आणि सचिन भाऊंना कळलं, त्यामुळे सचिन भाऊने आधीच कळती मारली. बाकी त्यांना भेटलं का मार? नंतर मुलीच्या बापाने त्यांना गोळ्यात घेतलं आणि असं जी धुतलं ना त्यांना. टपसाला पण खूप मारलं, अमर वगैरे सगळ्यांना खूप मारलं, माहिती आहे. अजून जायला पाहिजे होतं. त्यांचा आपण बँड वाजवला की आज त्यांचाच बँड वाजला. बरं चल जाऊया आपण आतमध्ये. झाली सगळी कामं? झाली. मला पण जायचंय बाहेर.
आपण बाहेर जाऊन येऊ. आधार कार्डचं मला ते लिंक करायचं आहे गं. शाळेत जाऊन या बाहेर पण जर हिला आता बाकीचं काय कामाचं नाही राहिला आता एवढी हिला तरी सांभाळ आता. तेवढं झालंय हो आमचं. बस परी आम्हाला बी काय काम नाहीत आता. अरे देवड्याचं आहे बापलं चिडलेलं देवड्यावर म्हण. कशामुळे? अरे 9 वाजता झोपला होता की पळालो आम्ही डबडं घेऊ त्या मागे ती आला पळत इकडे. मग काय झालं? मग काय त्याच्या बापाने हांडाभर पाणी ओतलंय त्याच्या अंगावर. होय. मग उठून पळालाय. म्हण लय घाबरला होता. होय. आम्ही आल पळून मग. होय. काय माप काढतो तू माझी? सकाळ सकाळ म्हणजे तेल होता आमच्या घरी तुम्ही. टपसाळ्या म्हणला चल घरी म्हणून आम्ही आलो. तिथले तिथंच होतं घर तुझं म्हणून आलोय. होय म्हणजे बघाय आलता का आग लावाय आलता आमच्या घरी? आम्हाला काय माहिती इतकं झोपशील मग. बघ ना झोपतोय 9 वाजेपर्यंत. पालताच करीन मग उलटा पालता लय शाळा घरी आमचे बापा काढायला लागला तर काय म्हणलो होतो आम्ही तुला? ते तेव्हा काय आग लावायची गरज होती का? आधीच म्हातारा का होतंय मला इकडं काय काम धंदा नाही म्हणून. काय मी काहीच म्हणलो नाही. अरे आम्ही नाही आग लावली. तू झोपला 9 वाजेपर्यंत. आता त्याला आम्ही काय करू? ते अर्ध काय ह्याचा ओढीत काय काकाला घेऊन जायचं रोज तेव्हा. तुम्ही लावा रे, तुम्ही आगीच लावा. नुसतं टेंबत पेटवा तुम्ही राखेलचं डबो आता. काय मी बी अशी आग लावतो ना इजता इजणार नाही. हा अर्धा दे आपला मित्रच आहे. चला चहा पाहतो तुम्हाला. बरं चल बाबा. चला पाजा घ्या. हे असं चहा पाजून आम्हाला गप करायचं आणि सकाळ सकाळून घरी घोडं लावायचं. बंद करा आपलं कुठं नाही. लोग कहते हैं मैं शराबी हूँ, शराब बोतल में नाचती है नशा. आम्ही आमच्या पैशाची दारू पितोय. कुठलं जाहीरदाराच्या पैशात दारू पित नाही. सगळं गाव माझी निंदा करतंय. पण ही बबरांना गावाची वाटला राहणार नाही. कुठं चालला आता त्या? अरे बबरू मला काम आहे, गुरांना पाणी पाजायचं आहे. सगळ्या गावाला पाणी पाजलंय आणि आता गुराला पाणी पाजा निघाला होय. बाप्पा देशमुख जिंदाबाद. ए बास की आता. काल तर शाळेत भाषण ठोकून आला आणि आज अजून दारू डुसून आला वय. चल ने तुमच्या गळे शपथ बाप्पा इथनं पुढे मी दारू पिणार नाही बा. आता जातोस का नाहीतर बघ उघडा करून ठोकून काढीन तुला. हरामखोर. सलाम वालेकुम भाईजान. हा अरे त्याने आगोळी केली का बघा आधी. ए बिगर पाण्याची चप्पल जरा सांग. तू स्वतः आंघोळ केली का? बापाच्या लाता खातल्याशिवाय उठत नाही तू. म्हणजे तुम्ही काय लोकांच्या घरी भानगडीच बघा येता काय? मला माझ्या लय भानगडीत. तुझ्या भानगडी असतात घरी पण गावभर आवाज असतो तुझ्या भानगडीचा. मग आम्ही बी लक्ष घालूच की मग तुमच्या घरात. मग परत नका बसू रडत. अरे सगळ्याच्या घरी गोष्ट घडती ही. पण याचं काय सांगा. अरे अरे काय कसल्या भानगड रे? तू गप्र. तुझ्यामुळे तर सगळं वाटलं झालंय. अरे मला काय माहिती का सचिन भाऊ ते अमरचा फोन आला म्हणून आपण गेलो. तुझ्यामुळे बुडं सुचली काय आमची. आणि तुला जर लगीनच करायचं होतं ना एखादी रेडी बघायची होती. कालवाट नव्हतं बघायचं. अरे मला काय माहिती एवढा पाहुणा चिडलं आपल्या. अरे तुला देवडे काय बापाला न्यायला जमलं नाही होय. अरे तिथून त्याला काय फायदा झाला असता पण. अरे फायदा जळू दे बाबा. इथं आमच्याला जी काट्या बसल्या ते बसले नसते ना. अरे पण मला काय माहिती अमर भाऊचा सचिनचा फोन आलता म्हणून गेलतो तिथं. अरे मग गेलताच बघाय तर शिक्षण तरी जास्त सांगायचे. आला तोंडवर करून 4थी नापास सांगून. अरे मला काय माहिती का ते मी काय तिथं बोललोय का पण. सगळ्या गावात चौकशा चालू येतं. का झालं, कशामुळे झालं, कसं काय झालं. अरे पण एक लक्षात घ्या. आज ह्याच्या बाबतीत झालं उद्या आपल्या बाबतीत होईन असं. आपलं काय कारण आहे? अरे पैसे आहेत तर सगळे. आपलं तर जेमतेम आहे बाबा. आपलं शिक्षण सगळं ओके मध्ये. सरड्याची दाव कंपनापर्यंत. तो की बेकार बाजणं काय आशावादी नाही राहतच नाही कवच. तुमच्याकडे काय आयडिया आहे का? काय नाही आपण काहीतरी 10-5 रुपये मिळण्यासाठी आपण काहीतरी प्लॅन करू. गरमी नाही दाना ना आम्ही काही पिसणे गो. अरे आपण सगळे मिळून करू. अरे पण इथं भांडवलाचा प्रश्न आहे. हायला बरोबर आहे बरोबर तू म्हणतो तसं. बरं थांबा तुम्ही माझं ऐका. माझ्या डोक्यात एक विचार आहे. आपण काय करू. आपल्या गावात 100 तरी डिश असतील. आपण काय करू संध्याकाळच्याला आम्ही 2-3 जण जातो आणि डिश रेंज हलवतो डिश आणि माघारी येतो परत. तुला काम भेटत जाते. हा एक नंबर. असली काम आपल्याला आवडतात. पण गाव बापट झालं तर काय करायचं. तुला काय करायचं गाव बापट आमचा बघतो. तू का काळजी करतोय. तुम्ही असल्यावर काय हरकत नाही मला. हा तर मग ठरलं आज रात्रीच कार्यक्रम करायचा सगळ्या गावात. हा ओके. गपचिप
मला काम आलं मग रस्त्याला पण काय होऊन देऊ नका बरं का नाही बाबा तू काय जायची गावात तसलं नाही ह्या कानाच्या कानाला खबर मुंड्याचा माल आला मी असताना गावात चोऱ्या ओळखीच नसतात कवाय जोरात झाली पाहिजे अरे पंधरा हागे एवढा उशीर चांगला नीट उभारला नेमकं उतरायच्या टायमाला कसं केली काय पाठीवर भाकऱ्या खात असतील ती काय वजन थोडं तुझं ओ दीदी एवढ्या उन्हाचं पाण्याला आलाय अगं दीदी अजून किती दिवस काम करणार हातपाय चालतात सर इकडे मी हापासते आराम करायचा आता अमर कुठे गेला अमर घरी आहे भरला का अंडा भरला अगं सोड दीदी राहू दे मी घेते मी घेते अगं नको रागवते नाही रागवत पप्पा काय रागवते सोड जर मोबाईल पकड चल एवढा खंडा उचलतोय का तरी पण दीदी घेते लई नाही काम करायचं आता बस झालं म्हातारीला 1000 वेळा सांगितलं पाण्याने मी जातो पण ऐकत नाही बस चला दीदी जाते मी नको बाय बस बस जाते उशीर होतोय मला नको आलो दीदी चहा नको लय उशीर होतोय गरीबाचा चहा प्यायचा नाही का ए गरीबाचा श्रीमंताचा काय चहा वेगळा असतो का एवढी आजी रिक्वेस्ट करते जा ना पिऊन बरं ठेवा आजी बाळा साखरेचा डबा दर म्हातारी पाण्या नाही कशाला जायचंस 10 ठिकाणी थांबते दम लागतोय ह्याला काय झालं पाणी आणायला जायला ह्या म्हातारीला मी 10 वेळा म्हणलं मी पाणी आणतो जर ऐकतच नाही म्हातारी का काय ऐकत नाही तुझे नाही तिची पुरा अभ्यास करते कसला अभ्यास करतोय नोकरीला स्पर्धा परीक्षा बँकेची परीक्षा होतं अरे वा मला वाटलं चकल्याच्या टपलीवरचा तर मॅनेजरच आहेस मग लग्न करतीस का नाही त्याचं करायचं की नोकरी लागली केव्हा करतीस सर्व्हिस लागली लागेल की नोकरी त्याला काय लागेल की कुमारीचा आशीर्वाद असल्यावर काय उशीर आहे माझा कसला आशीर्वाद तुझा आशीर्वाद चांगला आहे माझा तर देणारच आहे मग होईल चांगलं नको काळजी करूस ह्या पोराची बायको आली की मी सुटली आहे मग द्या की लग्न लावून द्यायचं की पण सर्व्हिस लागते ना लागते की नोकरी नोकरी लागल्यावर करायचंच आहे मग लागेल की नोकरी तुला थोडा साखर पडू ए अमर
तुला ऑल द बेस्ट नोकरीसाठी पण आणि छोकरीसाठी पण. थँक्यू. झाला की चहा मुकाला कप गिर बाबा पकड काही करत जा की जिजीला मदत जरा. रोज मिस करतो तो आज आली मग मला लागली शिकवायला. मी कशाला तुला शिकवू बाबा, मला काय करायचंय तुला शिकवल. तुझी बायको शिकवल की आल्यावर तुला बघू लग्न नाही का नाही जिजी. काय तर घे म्हातारी चहा रोटी ते घे तुला आधी चल. कोणा तू म्हणते काय हाकलायला लागलास काय तर मला. तू कोणा म्हणशील घ्या आम्हाला दिलं नाही आधी हीच मी. मला वाटलं हाकलायला लागलास मला. घे जिजी चहा दर घेते बी घे. जिजे चहा चांगला झालाय. होय एक नंबर. नाही बरोबर आहे. पी पी तू म्हातारी पिच्या त्याला येतो का नाही चहा बी करायला काय येते करायला येतं काय. सगळे भाकरी बिकरी हुशार आहे बायकोला टेन्शनच नाही कसलं. तुलाच काय येते का बघ. ए मला सगळं येतंय. ये घरी मग कळ. सगळी जरा करले का बोंबलत गावभर. ए तुला काय म्हणायचंय, तू दिसत असतो सारखा बोंबलत गावभर हिंडत. म्हातारी रोज भांडते माझ्या बरोबर. भांडण लागतं का तुमची. अगं माझ्यावर भांडत असतो सारखा. भांडणं करायच नसत्या. सांग की त्याला काय असतं बहीण भावंडाचं. अगं म्हातारे काय म्हणते तू. जिजे काय मी नको बोलू. हा का माझा भाऊ आहे. तू आहे आपली आजी सारखी. तो नाही माझा भाऊ बिऊ काय. नाही अजिबात नाही. रोज मला खांबा खांबा म्हणून चिडवती. का ग खांबच आहे की मग. हा तसं असतं हिला मी काय म्हणतो माहिती का गुटकी. आता हा मला गुटकी म्हणतो मग मी काय खांबच म्हणणार ना त्याला. भांडणं करा नका. सांग त्याला समजून. प्रेमात राहा. बरं चल तिथे जाते मी. जा बाय जा. जाते जे बाबा येते का तिथे परत. जा जा ये बाई म्हातारे पोरगी नाही शेणीले रोज भांडते मला. असू दे बाबा भांडू. चल मी अभ्यास करत बसतो. बस अरे मला वाटलं तू काटकुळा आहे पण तुझं लय वजन आहे का तुझ्यामुळे मला सगळा खांदा दुखायला लागला या. अरे देवळातली निवदन बापाचा लाता खाऊन वजन वाढलं त्याचं. हलकट भोकाच्या दिसतोय आरोग्य मला शिवाय देतय. माझं दुखतंय ती. माझं दुखायला लागलं. मी पडलोय मला बी इथं झालं. एक म्हणून काही झालं असतं. अरे ह्याला मुंग्या चावल्या असत्या तर मुंग्यांची दाबड सुचली असती. अरे बघ ना कसलं लाल झालंय माझं चावून जाऊन मुंग्या सगळ्या हे नादात सगळ्या गोष्ट झाला. अरे ह्याच्यामुळे खोप मोडला माझा काल. मला पडलोय मी. पण तुम्हाला असं सांगतच कोण करायला कुठं आमरसाठी दिली आयडिया. अरे भाई पण त्याचं आपल्याला काय करायचंय त्याच्या ह्याच्यासाठी ती काय पण करतोय ना. हा मग काय तरी कामधंदा करा. अरे पण कामधंदा करायचं झालं पण तुम्ही असलं रातच्याला हे करताय. मोडला असताना पाय माझा सगळा झाला तिकडं तिकडं. अरे मी पडलोय तुझं कसं पाय मोडल. अरे तू पडलाय पण तुझ्यामुळे माझं सगळं ते झालंय. रात्री कार्यक्रम केला काय. हा तुझ्यामुळे तर सगळं जाळ करायचं पाहिजे लोकांचं घरात. अरे पण तुला कसं काय माहित झालं. ते बाबऱ्यात नाही ना वाकला. अरे नाही बाबऱ्याने केलं काम. त्या गुरुजीचा फोन आलता. झालं काम बाबऱ्याने केलं काम. तुम्हाला म्हणलं होतो अरे नाही बाबा त्या गुरुजीचा फोन आलता. तिथं बिल बी पास झालं पेमेंट बी मिळलं आपल्याला. चांगलं छान झालं. भारी झालं. एक नंबर झालं. तुझ्यामुळे कसं झालं लोकांच्या घरात जळ करायला पाहिजे आम्हाला. ह्याचा खूप मोडला असता माझ्या पायाला मारण्याच्या बघा चालू ह्याचा ही झाले. ते घर जाऊन कोळशा धंदा केल्यासारखं झालं असतं का रे. मग काय नीट जख मारायची तुमची. तू बसला झोपून आम्हाला तुझी काळजी. तुझ्या नादात आमचा झाला खेळ. तुला जा म्हणलं होतं का आम्ही. जा म्हणलं तू गेला झोपेत तुझा धंदा करायचा होता ना आम्हाला. मी प्लॅन सांगितलेला जाऊन ह्याने प्लॅन सांगितल्यामुळे वाट लागली ह्याच्या प्लॅनने आमची सगळी. अरे तुमचा होतं खेळ पण माझा ह्याच्यावर झालं असतं मी बिन लागणार परत. अरे पण ह्याच्यामुळे आपलं किती हाल. एक तर अंतरात दिसत बी नव्हता. बेवड्याच्या राहायला लावला कुकुट कोंबडा त्याला तर हाणतू जातात त्यांनी गावात. त्याला काय करा माहिती का त्या बेवड्याला जरा थोडं ही करा एकदा काय नीट त्या बेवड्याला करताना जपून करा. काय करताय तुम्ही सगळं करताय का.
करताय तुम्ही ऐका काय करायचं माहिती का ते पेवड्याला काय करायचं पिऊन आलं का अंधारात असं ठोकायचा म्हणतो कोणा कळलंच नाही एक मिनिट पण तपास लागला पाहिजे कोणालाही काय त्याला हाताने तपास लागला नाही पाहिजे पण एक काम करा हे असं करून आपली रेंज जाईन गावात नाहीतर बाबा जेवढा पतार पालत होय ना रेंज आली तर जाईल ना पण रेंजच्या ऐवजी ती आपली घालून पुन्हा कळलं तर काय हे लक्षात घ्या त्यामुळे ही प्लॅन कळता कामाचा नाही तुम्ही आधी झक मारायची मला सांगा जाऊ काय गोष्टी पण ते तसं झालं नाही रात्री तुझं गेला झोपेन ह्याच्या लक्षात पण मी कसं आहे माहिती मला मी समजूतदार हे गेलं वर माझ्या बसलं कसं गडबडीन तुला सांगतो ही वर ती पडलं खाली मला बी चावल्या मुग्या काय करावं हा हे पडलं वरनं हे बसलं एवढं मला चावले मग तुझं काय आहे इथं मध्येच चला तुम्हाला नाश्ता पाणी करतो चला चला बरं होईल चहाची टपरी उघडली का नमस्ते भाऊ तुमच्या गावात जागा घेतली तुझी नोंद करायची तू तुम्ही भाऊ सर का कसे वाटतोय का नाही मग तुम्ही वीज भाऊ सर 500 रुपये खर्च 500 रुपये खर्च जास्त होतं हजार घेतो सर्व गाडी टेस्ट करून 500 रुपये घेतो तुझी नोंद लावा टेन्शन घेऊ नका बोलणं तुम्हाला नमस्कार कसं काय आता जागेची नोंद लावायची लावले का नोंद तुम्ही कोण मीच भाऊसाहेब आहे आतमध्ये तर भाऊसाहेबनी नोंद लावली कुठे दाखवा बरं मला चला बरं चला ठीक आहे भाऊसाहेब होय तू भाऊसाहेब काय कुठं बोललो का तसलं कुठं बोलला का तुम्ही अलीकडे भाऊसाहेब अलीकडे या कोणामध्ये बेवडा आमच्या गावात तर माझ्याकडून 500 रुपये नोंद लावतो म्हणून घेतले होय नाही याचं काय पुढे होय मी कसं करतो तुमच्या विश्वास नाही तुझ्यावर काय नाही विश्वास मी माझ्या नाही घेतच नाही मी वाटलं त्यांची धरती घ्या त्यांच्याकडे दिले कागदपत्र दिले का तुम्हाला खरं बोला ते दिला काय तर कसं बोलतो खोटं बोलला का तुम्ही मीच थोडं बोलते पुढे कागद झटते घ्यायचे यांच्याकडे पैसे बी असतील मी दिले बाबा पुढे नाही ते काय तुमच्याकडे 500 रुपये हे बघ घ्या आहे का पैसे काय किती पैसे माझ्या नोकरीचा प्रश्न घे मी घेतो पैसे नोंद झालेली नोंद बी लावतो म्हणजे मी तुझी हा जा मध्ये तुम्ही कसं काय विश्वास ठेवला ह्याच्यावर फोटो आम्हाला काय माहिती मला वाटलं भाऊसाहेबच येते ह्याच्यावर बघायचं वातावरण हे काय पावसाळ्याचं वातावरण काय आमच्या लक्षातून आलं भाऊसाहेब हा पण ते बरं हे तर तुला पण यायचं ग्रामपंचायतमध्ये जाता 5 मिनिटात कशाला आला 5 मिनिटात जर वाटला बसलो हा 2 मिनिटात लागतात कोण नव्हतं त्या टायमाला शिपाई नव्हते हा ना करत नाही सरपंचाला नाव सांगतो उद्या सकाळी सांगतो हा एवढं करत नाही परत असं विश्वास ठेवणार तुम्ही असल्या माणसावर जायचं पण चालू कर तुमची नोंद लावायची का नोंद लावायची ते कागद मी आता मग उद्या या मी उद्या तुमची नोंद लावून देतो हा चालतं या नमस्कार एकटं झालं म्हणलं बायासाहेब नाहीत का आता गावाला गेले ना ते गावाला गेले संध्याकाळी येईल आज येणार आहेत का हो काय नाही ते मुंबईला गेलाय काम आहे जरा ग्रामपंचायत आपलं काम आहे सचिन भाऊ काय झालं पोरगी दाखवली आम्हाला चांगली अरे काय झालं पण मार खायला लागला मार पुरीच्या बापाचा कशामुळे तुम्ही गेला निमित्त निघून अरे याडपटा मी फोन आला म्हणून गेलो बाहेर हा हुशार राव बरं आता आपल्याला मुलगी बघा 1 नंबर मुलगी आणि मार खायला अरे इंदापूरला जायचंय आणि काय मार खायला काय कर आमर ह्यांना कळव हा आणि आपल्याला 1 नंबर मुलगी बघितली तुला इंदापूरला बरं का हा नक्की जायचंय ध्यानात ठेव चालतंय काय रे सगळ्या एवढं 2 किलो मटणाचं बघ हा पहिले पैसे म्हणजे नाही बघतो आणू पोच करतो काय बघतोय
बोलतोय काय बोलतोय का आणून द्यायचं बांगल्यावर तुम्ही जाऊ शांत राहा पुन्हा बघू पैसे काय बुडवा लागले काय नीट जग मारायचे अरे पण सारखंच असतं काय गेल्या वेळेस पण पैसे दिले नाहीत आता पण नाही. अरे देते ना ती कशाला एवढं गरम होती नका सवय लावली त्यांना उधारीची. सवयचं काय ना तुम्ही ठीक आहे आज ना उद्या देताल ती एवढा पैसा पाणी घरी पैसे द्यायना ते नुसतं सांगतोय बघ ना सगळं खानदान फुगराट आहे. सचिन बाहेर तसली हा अरे घरदार नाही मग फक्त बाप्पा देशमुख बाहेर काचाचा ते भारी आणि काव्य भारी हो काव्य भारी म्हणतोय तुला रेंज भेटली काय त्या दिवशी एवढी बांधली म्हणतो बरं आहे. अरे घरी आलती मग काय गरीब लागला काय माहिती कोण बघ ना गरीब काय करतो घरी आलती तिला काम करू लागली तिचा भाऊ खरंच चांगलं बघा एकच नंबर तू बरं आहे जिकडं बोलावं तिकडं चांगलं हा म्हणून तर नाही पण तिला खरंच स्वभाव चांगलं हो पागल झालं बरं काय आता मी लक्षात घ्या सचिन भाऊ बाह्य वाईट आहे मी म्हणतोय ना बप्पा काव्य खरंच चांगलं अरे दामानी तुझं काव्याचं काहीतरी आहे वाटतं काय नाही हा काचाची बाजू घेऊन बोलतोय अरे स्वभाव चांगला आहे म्हणून मी म्हणतो स्वभाव चांगला आहे हा बरं तुला एका दिवसातच कळा दे हा बघ ना स्वभाव एक नंबर आहे हे ह्या बाबतीत मी तुम्हाला तुम्ही काय बी म्हणलं तर मी बोलू तुमचा स्वभाव खरंच चांगला आहे बघी येड झालं जपून एवढी तुझी बाजू घेते तुझ्या प्रेम तर नाही ना करत तुला वाटतं का तसं मग काय एवढी बाजू करतो उगी आवडते मला होय ना मारत खाणार आहे खाते 100% मार खाते मी मार कसा खायला माहिती तुम्ही गावाला सांगून त्याच्यामुळे मी आम्ही कशाला तिच्यावर प्रेम केलं म्हणून मार खायचं नाही पण तुम्ही जर वखत बसला ना कुठं कुठं नाही सांगत तू बीड आम्ही नाही सांगत चांगलं पण शिकू त्यांना बीड ऐका आपण जपून करा मग बघितलं सचिन भाऊ मला धावून आलो तुझ्या अंगावर जर तुम्ही बसताना पिटून मला देताना बसताना पण तुझा नंबर तिथं लागू नाही म्हणून तू जपून जातो आता त्याला देतो मटण त्याच्या माड्यावर टाकतो जातो काय बोलू नको नाही बाबा त्याला कशाला आपण तू कशी वाचलाय त्याच्यामुळे तर आपण काय करायचं माहिती का तिथं असला सचिन भाऊच करायचा काय करायचं इथं आलं सच्या मनाने काय बी म्हणून आपण हा त्यामुळे तुम्ही काय करा आपण डोकं चालू तुम्ही आता माझ्या ही पद्धतीने त्यांना इंगाच दाखवतो चला मी काय करतो रे जाण्याचा तो एक जण खायची बर बर पूजा हे की खाऊया काय नाही ग मेहंदी काढायची आहे मेहंदी हा आता मधनच कुठलं मी असंच थांब काहीतरी टाकते बस चांगले काढायचे काढते ना जिजी अगं स्वभावानं खूप छान आहे होय अगं अमरची खूप काळजी करत असते अगं सारखी. म्हणजे माझ्या अमरचं पाठीमागं काय होईल कसं होईल परत त्याच्या लग्नाची बिग्नाची काळजी आहे ग त्यांना खूप पण अमरने हे ना आता चांगली संगत धरायला पाहिजे तसले त्या पोरांची संगत धरायला नाही पाहिजे का आता नाही पण मी गेले त्यावेळेस अभ्यास करत होता चांगला वाटला स्वभावाने शांत होता जिजीची पण खूप मदत करत होता घरच्यांसमोर करत असं का अभ्यास पण बाहेर बघितलं ना तू कशी वाटली मॅडम मेहंदी मला तर नाही आवडली काय मेहंदी खास एवढी काही खास काढत नाहीस मला वाटलं चांगली काढत असेल मेहंदी म्हणून तुझ्याकडे आली मी काढायला आता तू परतच्या वेळेस ये ग तुझी मेहंदीच काढत नाही बघ ए राहू दे नको काढूस आत्ता पण मला गरज नाही जा माझी मी काढते मेहंदी मी कुठं जाऊ तू आमच्या घरी आली मीच जाते मग बस तशीच जा ना आमच्या घरी जेवून जा